प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग असून तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात आणि आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्याकरता आणि आपलं जीवन परमात्म स्वरूप बनण्याकरता आणि भगवंताकडे ही प्रार्थना आहे। तेव्हा आजचा जो कार्यक्रम आहे हा सप्ताहातला शेवटचा
म्हणजेच मागणीपर जागराचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी गेली 6 दिवस कार्यक्रम चाललेले आहेत आणि हा शेवटचा मागणीपर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या दिवशी भगवंताकडे प्रार्थना करावी असा नियम आहे. मागणं मागावं असा हा दंडक आहे, कारण उद्या काल आहे आणि हा उत्सव ज्यांच्या निमित्ताने आहे ते हरिभक्तपरायण वैकुंठवासी महादेव मनोहर हिंगणे, त्यांना नाजूकराव म्हणतात. हे आपल्यामधून जाऊन 5 वर्ष झाले आणि त्यांनी आपल्या या जाण्याला 5 वर्ष पूर्ण करून त्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय. हा उत्सव त्यांच्या निमित्तानेच गावकरी टाळकरी मंडळी येथील सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवंतांनी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेनुसार या ठिकाणी हा सुंदर असा दिव्य भव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि या उत्सवाला अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज मंडळी आहे, गायनकार मंडळी आहे या ठिकाणी, आणि आमचे भारत महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अनेक असे गायक मंडळी आहे. योगेश महाराज नाही, योगीराज महाराज ताकोते, असे आणखी बरेचसे लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्याचं कारण आहे स्वर्गीय नाजूकराव यांचं या ठिकाणी खरोखर जाण्याने सर्वांनाच हळहळ वाटलेली आहे. खरं म्हणजे यांनी आमचं पुण्यस्मरण करावं, आज त्यांचं पुण्यस्मरण करण्याची पाळी आमच्यावर येते, हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल. एक चांगल्या प्रकारचे वारकरी संप्रदायाचे उपासक म्हणून त्यांना मान्यता आहे, सर्व टाळकरी आहे आणि त्यांनी आपल्या जीवनात खरोखर अंतःकरणापासून सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचंच फळ आज आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांच्या अंतःकरणात त्यांनी आपलं घर करून ठेवलेलं होतं. ते गेल्याने सर्वांच्याच अंतःकरणामध्ये एक वेदना निर्माण झालेली आहे. हो, जसं ज्ञानोबारायांनी समाधी घेतल्यानंतर नामदेवराय म्हणतात, हा दिनकर म्हणजे सूर्य मावळतीला गेल्यानंतर मावळला तर काही हरकत नाही, परंतु अचानक मावळला, लोपला दिनकर. आणि नामदेवराय हळहळ व्यक्त करतात, ज्ञानोबाराय आणि 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि त्यामुळं सर्वच लोकांना, इतकंच नाही भगवान देखील रडायला लागले. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि हे रुक्मिणी मातेनं बघितलं आणि सांगितलं, देवा हे काय करता तुम्ही? तुम्ही देव आहात, बाकीचे रडतात, सामान्य लोक आहेत, ते रडणं स्वाभाविक आहे. निवृत्तीनाथ रडतात, स्वाभाविक आहे, त्यांचे बंधू होते, पण तुम्ही का रडता? तेव्हा भगवंताने सांगितलं, रुक्मिणी तुला माहिती नाही, हा जो प्रसंग आहे हा तशाच प्रकारचा आहे, हे सामान्य नाही. देवो म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, तेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यासी. भगवान बोलतायत, हा सामान्य नाहीये, हा योगी आणि त्यांचं कर्तृत्व एवढं अगाध आहे. लहानशा वयामध्ये
त्यांनी एवढं कर्तृत्व करून ठेवलं, याच्यासारखा आता होणे नाही. आणि असं सांगितल्यानंतर रुक्मिणी माता देखील रडायला लागलेले आहे. भगवान म्हटले, तू का रडतेस? तेव्हा रुक्मिणी माता सांगते, ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी माता सांगतात, खरोखर आहे, असं जे रत्न आहे ज्या कुशीमध्ये जन्माला आलं, ती कुश केवढी धन्य मानावी लागेल लक्षात. आणि म्हणून ज्या आई वडिलाच्या पोटी हे रत्न जन्माला आलेलं आहे, ते आई वडील किती धन्य आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या. आणि अशी कुश निर्माण होण्याकरता हे अनंत जन्मीची तपश्चर्या लागते. आणि त्या वेळेस अशा प्रकारचं रत्न निर्माण होत असतं. आणि म्हणून याकरता तशाच प्रकारची ही परिस्थिती आज नाजूकराव यांना जाऊन 5 वर्ष झाली. आणि जास्त काही वय नव्हतं, कमी वयात त्यांनी आपलं जीवन यात्रा संपवली. आणि संपवून गेल्यानंतर सर्वांच्या गावकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या किंवा भौतिक असणारे त्यांचे जे काही सगळे संबंधी टाळकरी वारकरी संप्रदायाचे जे आहेत, त्यांना देखील एक हळहळ जीवनामध्ये करून गेलेले आहेत. आणि अशा, आणि काय असतं महाराज, हा काळाचा नियम आहे, लक्षात घ्या. तुम्ही काही करा, हो, हा काळ कोणाला सोडत नाही. म्हणून महाभारतामध्ये वर्णन केलेले, हा काळ क्रूर आहे, निर्दयी आहे, कृपण आहे, लक्षात, कठोर आहे, लक्षात, असं त्याचं वर्णन आहे. हा निर्दयी आहे, त्याला दया नाही आहे, की हा मनुष्य गेल्यानंतर मागचं काय होईल काळ विचार करत नाही महाराज. हो, तो कृपण आहे, तो 1 मिनिट देखील तुम्हाला आयुष्य देत नाहीये, लक्षात. आणि म्हणून या काळाचा जबरदस्त तडाखा आपल्यावर असल्यामुळं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी कोणाचंच काही चालत नाही. आपलं एकच आहे, आपल्याला झालेलं जे दुःख आहे ते आपल्याला दुःख बाजूला सारूनच आपल्या जीवनाची यात्रा चालवावी लागेल. याच्या पलीकडे आपल्याला काही करता येत नाही. पण एक मात्र, की ते गेल्यानंतर खरोखर प्रत्येकाला हळहळ वाटायला लागली. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव आपण संपन्न करतोय. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथं सर्वत्र मंडळी, आसपासचे खेड्यापाड्याचे लोक जमलेले आहेत, सर्वच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे त्यांचं खरोखर कर्तृत्व त्या ठिकाणी. आणि महाराज, हे असं पुण्य प्राप्त करण्याकरता फार काय लागते, त्या ठिकाणी कर्तृत्व लागतं. हे कोणाचे येत नाही, श्रीमंताचे येईल हे सांगता येत नाही महाराज. 5 वर्षानंतर, आणि तरी लोकांच्या ठिकाणी त्यांची प्रेरणा व्हावी आणि त्यांच्याविषयी हा उत्सव संपन्न करावा, अशा प्रकारची त्यांची हा जो संबंध आहे हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी आपण 7 दिवस या ठिकाणी त्यांच्या निमित्ताने आपण पुण्य समर्पित केलेले. या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चाललेली आहे. भागवत कथेचे प्रवक्ते आपले सुनील महाराज यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी ऐकायला मिळालेली आहे. ते पुण्य या धर्ममंडपामध्ये काय जे काय अन्नदान, नामस्मरण, जे काही आपल्याकडून पुण्य होईल ते पुण्य त्यांना समर्पित करणं हेच आपल्या हातात उरलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या गावकऱ्यांनी, टाळकरी मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असे ही कलाकार मंडळी येणं ही माझ्या आजच्या दृष्टीनं सौभाग्य हो. भारत मागे असला की आम्हाला असं वाटतं भारतच मागे आहे. अख्खा भारत आमच्या मागे आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्याचप्रमाणे संदीप महाराज आहे मृदंगाचार्य, या ठिकाणी कृष्णा महाराज, गोविंदभाऊ काळे, त्याचप्रमाणे बाबूराव या ठिकाणी महाराज हजर आहेत, उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सेवेकरता कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल तेव्हा आजचा हा शेवटचा दिवस मागणीपर आहे का आणि जागराचा काय कार्यक्रम असतो.
आपल्या नियमाप्रमाणे भगवंताकडे काही प्रार्थना करायची असते आणि ती प्रार्थना मागणी काहीतरी मागायची का उद्या काल आहे. भगवंताने उद्या काय द्यावं उद्या काय द्यावं याची ऑर्डर आज सोडायची असते. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज संत महात्मे देवाकडे मागणी मागतात. लक्षात घ्या, संतांच्याच मागणीचा विचार का करायचा. संतांच्या मागणीचा आपणही मागतो, संतही मागतात. लक्षात, पण त्यांच्या मागण्यात आणि आपल्या मागण्यामध्ये खूप अंतर आहे, खूप अंतर आहे. लक्षात, आपण मागतो, मागत नाही असा जन्माला जीव आलाच नाही महाराज. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे जन्मताच काय संस्कार आहेत आपल्यामध्ये, लहानपणापासून शिकवलेलं आहे आपल्याला. देवापुढे गेले की देवा पोराला सांगतात हात जोड, मन देवाला सुखी ठेव. हे संस्कार लहानपणापासून मागण्याचे आपल्याला संस्कार आहेत. मागणी करायचीच असते. लक्षात घ्या, तेव्हा मागणी करत असताना एक महत्वाची बाब म्हणजे संतांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. का आपण मागतो तेही मागतात, आपण देवाजवळ मागतो संतही देवाजवळच मागतात. लक्षात, फरक लक्षात घेत जा. आपण देवाजवळ मागतो आणि संत देवाजवळच मागतात. ते इतराकडे मागतच नाहीत. आपण भले एखाद्या वेळेला देवाजवळ मागतो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याजवळ मागतो, आपलं मागणं कोणाकडे चालते. म्हणून आपल्या मागण्याला काही किंमत नाही. ते देवाजवळच मागतात, इतर कुणीकडे हात पसरायला तयार मागणे ते तुझं मागू, देवभाव तुझं सांगू, लागो तरी लागू पाया तुमच्या दातारा. मागायचं असेल आम्ही तुम्हालाच मागतो, म्हणून देवाजवळच मागतात. हे महत्वाचं, हा एक वैशिष्ट्य संताच. दुसरं वैशिष्ट्य काय, तुम्ही आपण देवाजवळ मागतो. आपण मागत असताना आपल्याला मागावंसं वाटतं तेव्हा मागतो, आपल्याला जेव्हा मागावंसं वाटतं तेव्हा मागतो. संत देवाला ज्या वेळेला द्यावंसं वाटतं तेव्हा मागतात. विठ्ठल विठ्ठल. खूप मोठा फरक आहे. आपल्याला मागावंसं वाटलं तेव्हा आपण मागतो, पण संत देवाला ज्या वेळेला द्यावंसं वाटतं त्यावेळेला ते. आणि तसंच आहे महाराज, मागायचं असेल तर त्यानं द्यायची इच्छा केली, तो व्यवहार घ्या ना. कोण जेवण द्यायची इच्छा केली तर तिथं मनात वाढ. नाही तर अचानक जायचं एखाद्या घरी, आणा काय असेल ते, असं मागू नये. लक्षात घ्या, असं मागू नये. मी एका घरी गेलो, 1 वाजला होता त्याच्या घरी. मी 1 वाजता घरी गेल्यानंतर त्यांनी काय म्हटलं, म्हणले महाराज बस एक लक्षात घ्या, आता झालं ते झालं, पण पुढच्या वेळेस जेवण केल्याशिवाय जाऊच देणार नाही. इतका वेळ, पुढच्या वेळेस जेवण केल्याशिवाय जाऊच देणार नाही. याचा अर्थ काय, इतका वेळ लागला, याचं कारण काय, आपल्या मनाला वाटलं ते मागू नये, किंमत राहत नाही. किंमत राहत नाही. लक्षात एक. आणि जेवणाऱ्याने लक्षात घ्या, पाहुणा कुठे गेलं ना, कधी त्यांनी म्हटलं जेव्हा तर नकोच म्हणायचं. पहिले लाडू आणू का, नको म्हणायचं. जिलबी नको म्हणायचं. पहिले नको नकोच म्हणायचं. त्यांनी आणल्यानंतर वाढायला मग मात्र नाही म्हणायचं. मग नाही म्हणायचं, पण अगोदर नाहीच म्हणायचं. त्याच्यात काय राहते, किंमत राहते, वजन राहते, आहे की नाही. म्हणून याकरता आपण मागतो, आपल्याला मागावंसं वाटतं तेव्हा मागतो. संत देवाला द्यावंसं वाटतं तेव्हा मागतात. किती झाले मुद्दे आपले, वैशिष्ट्य किती आहे, किती झाले. तुम्ही आठवणीत नाही ठेवलं, हे तिसरं एक वैशिष्ट्य झालं. विठ्ठल विठ्ठल. तिसरं वैशिष्ट्य संतांचं हे आहे, लक्षात.
देवाजवळ मागतो, पण संत मात्र देवाला जवळ मागतात. विठ्ठल विठ्ठल. ते देवच मागतात. आपण देवाजवळ मागतो, पण ते देवच जवळ मागतात, म्हणजे देवालाच मागतात. हे वैशिष्ट्य त्यांचं. आणि पुन्हा बोलू का एक चौथं वैशिष्ट्य असं आहे महाराज. आपण नाही ते देवाजवळ मागतो, संत आहे ते देवाजवळ मागतात. विठ्ठल विठ्ठल. आपलं काय, आपलं नवीन नवीन मागणं चालतं. देवाजवळ आपण मागतो, पण नवीन नवीन मागतो. संसाराचा परमार्थाचा हाच फरक आहे महाराज. संसार आणि परमार्थात फरक कोणता आहे? संसारातले लोक नवीन नवीन मागतात, लक्षात. आणि पारमार्थिक माणसं जुनं तेच मागतात, लक्षात. जुनं तेच माग, आपण नवीन नवीन मागतो. एखादा म्हणतो आपल्या मोठ्या मुलाची सून श्रीमंताच्या घरची केली, आता यावेळेस काय करायची? आता यावेळेस गरीबाच्या घरची करायची. तू गरीबाच्या घरची कर की श्रीमंताची, प्रॉब्लेम तोच येणार आहे. विठ्ठल. आपण नाही ते मागतो महाराज. एक जण घरी म्हटला बायकोला काय म्हणतो, हे बघ अशी भाजी कर. कशी? हॉटेलमध्ये जे करतात ती हॉटेल सारखी भाजी कर. काय कर? हॉटेल सारखी भाजी कर. द्वादशी सोडायची आहे मला, हॉटेल सारखी भाजी कर. बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय करतो तू? कोणत्या हॉटेलमध्ये जातो? येथे घरगुती जेवण मिळेल, तिथं जेवायला जातो. कुठं? घरी काय म्हणतो? हॉटेल सारखी भाजी कर. कोणत्या हॉटेलीत जेवतो? बाहेर गेल्यावर इथं घरगुती जेवण मिळेल तिथं जेवण करतो. मग तिथं घरगुती, ती इथं कशाला ते गुंतागुंती करतो? इथं हॉटेल सारखी कर, आणि तिथं घरी चुलीवर स्वयंपाक करतात. त्याने सांगितलं बायकोला, चुलीवर स्वयंपाक, तुला गॅस आणून देतो. काय करतो? हो, चुलीवर करणाऱ्या बाईला काय करतो तो? गॅस आणून देतो. उज्ज्वला गॅस आणून देतो. आणि बाहेर कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जातो तो? येथे चुलीवरील जेवण मिळेल. हे माणसाचं आहे. नवीन 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 बदल पाहिजे त्याला. बदल याचंच नाव संसार आहे. विठ्ठल सोपं सांगतो. जाड माणसं दवाखान्यात कशासाठी जातात? जाड माणसं दवाखान्यात कशासाठी जातात? बोलता की जाऊ घरी? कशासाठी जातात? बारीक बारीक माणसं दवाखान्यात कशासाठी जातात? जाड माणसाला वाटतं बारीक व्हावं, बारीक माणसाला जाड व्हावं, आहे की नाही? हो. एक जण सायकल चालवायला जायचा, पण घरून कार घेऊन जायचा, तिथं सायकल चालवायचा. मग घरूनच चालवणं सायकल तिथं. आणि तिथं गेल्यानंतर जिम मध्ये काय करतो? सायकल चालवतो. मग घरून चालत नाही ना सायकल, नाही, इकडून कार मध्ये बसून जा, तिथं जिम मध्ये गेल्यावर सायकल चालवतो. महाराज काय असते? नाही, काही शास्त्र तुम्हाला कळालं तर की मानसशास्त्र कळू द्या तुम्हाला. हे कळलं पाहिजे माणसाला. आज काय हवं? ते जिम वाले लोक लय हुशार आहेत. ते सामान उचलायचं, व्यायाम करायचं कमी ठेवतात सामान, पण आरशे लय लावतात. जिम मध्ये आरशे लय लावतात, कारण 5 मिनिटं व्यायाम करते, हे 10 मिनिटं दर्शन घेते. कोणाचं दर्शन घेते? 10 मिनिटं पाहत बसते आपल्याला, 5 मिनिटं व्यायाम करते. आणि महाराज ते हुशार आहेत जिमवाले लोक. ते आरशे अलग अलग प्रकारचे असतात. हो, असे ते काच जे आहेत ना आरशाचे, ते वेगवेगळे.
ते एवढा माणूस एवढा दिसते, असे आरसे लावतात ती मुद्दाम त्याला दिसण्याकरता की नाही चांगलं तयार झालो आपण. याचा अर्थ काय? ही संसारातली पद्धत आहे महाराज. हे पद्धत आहे कोणती? नवीन नवीन पाहिजे, नवीन नवीन. त्याला प्रपंच म्हणतात, त्याला संसार म्हणतात. पण परमार्थ मात्र तो नाही. परमार्थातलं जुनं तेच मागतात. जे आहे तेच आम्हाला दे, संत महात्मे सांगतात. विठ्ठल हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हे तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेच दान, हेच जुनच तेच मागतात ते. त्याचं कारण आहे महाराज, आपल्याला मागण्याचं ज्ञान नाही. लक्षात. अधिकार जरी आपल्याला प्राप्त झाला, तरी तो अधिकार प्राप्त होऊ नये. मागण्याचं माणसाला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि मागण्याचं जर ज्ञान नसेल तर असे अनेक उदाहरण आहेत, ते फसले. लक्षात. आता एक उदाहरण मनसी बिभीषण शहाणा. अरे तो महामूर्ख पुढचं जाना. टेरिंग करू नये आपण, पुढचं म्हणू नये. त्याला मूर्ख म्हणणं आपण कोण आहे? विठ्ठल चांगदेव कोराच राहिला. अरे कोरा, तो कोरा तरी झाला. आपण किती गाजलेले आहोत याचा विचार कर. तो कोराच होता, पण कोरा तरी कोर होणं सुद्धा काही कमी नाही ना. कोरामध्ये नाही झालं तर कोर तर व्हा. कोरा कागद असला लिहिता तरी येईल का? आपले तर शेवचिवड्याचे कागद आहेत, काय लिहितात? निदान जीवनात माणसानं काय झालं पाहिजे? कोर व्हा, कोर. चांगदेव कोरा झाला, त्याच काही साधा नाही तो. याचा अर्थ म्हणून मुक्ताबाईला उपदेश करता आला त्याच्यावर. मी कशा करतो सांगतो. विठ्ठल ज्ञान पाहिजे. लक्षात. ज्ञान असेल तर महाराज आपल्याला योग्य मागता येतं. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणूनच संतांच्या मागण्याचा आश्रय आपण करावा लागतो. तुका म्हणे, नामा म्हणे, हे जे आपण म्हणतो याचं कारण त्यांनी जे मागितलं ते आपण मागितलं पाहिजे. आपण जर आपल्या मताने मागितलं महाराज, ते जीवनामध्ये काय आपलंही कल्याण होत नाही, दुसऱ्याचंही कल्याण होत. आपलं मागणं काही नसतं. काय मागतील लोक याचा नियमच नाही. एक ब्राह्मण बुवा दरिद्री पिडला होता, गरिबी परिस्थिती होती, आणि अन्न दशा झाली होती. आणि शेवटी असं वाटलं त्याला काय आत्महत्या करावं, काय करावं असं म्हणून तो बसला खिन्न. तितक्यात त्याला एक मित्र भेटला. म्हणे, का रे बाबा दुःख काय झालं तुला? त्याचं कारण आहे म्हणे, काय करतं, खायला काहीच नाही, काय जीवन ठेवता? मग त्याने सांगितले, एक कर आता, शेवटचा उपाय तुला सांगतो, भगवान शंकराची उपासना कर. हो, तो देव लवकर प्रसन्न होतो. कोण? शिव. म्हणूनच अलीकडे लय गर्दी झाली शंकराच्या मंदिरात. शंकराच्या मंदिरात भयंकर. शंकराचं भाग्य उजळलं. जुने पिंडी बाहेर निघाल्या. विठ्ठल एक लोटा जल, समस्या हल. चला. तेव्हा त्याने सांगितलं, शंकर भगवान अगदी भोळे आहेत, तू त्याची उपासना कर. केला. भगवान शंकराची उपासना केली आणि प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर लगेच सांगितलं, काय पाहिजे तुला? काही नाही म्हणे, इतकं दारिद्र्याने पिडलो, असं मला द्या
की ते माझं संपलंच नाही पाहिजे, असं मला काहीतरी द्या. भगवंताने सांगितलं तथास्तु. तथास्तु तथास्तु म्हटल्यानंतर देवा काय, हे पिंडीवरचे तांदूळ घेऊन जायत. मुठभर तांदूळ पडले होते आणि त्याला सांगितलं हे तांदूळ घेऊन जा. आणि भगवान अदृश्य झाले. त्याला वाटलं देऊन देऊन याने काय दिलं, देवाने मुठभर तांदूळ, चला काय हरकत नाही घेऊ. म्हणून त्याने उपरण टाकलं, ते तांदूळ त्याच्यात उपरण्यात टाकले. उपरण्यात टाकले तर तिकडे पुन्हा मुठभर तांदूळ तयार झाले. याला आशेचा किरण निर्माण झाला की चला बरं वाटते. दुसऱ्यात गोंधळ टाकली, तिसरी तयार, तिसरी टाकली, चौथी तयार. गाठोळं बांधलं, गाठोळं बांधलं. जसं गाठोळं बांधलं आणि उचललं, जसं उचललं तसं दुसरं गाठोळं तयार. त्याने विचार केला आता हे एवढं गाठोळं घरी जाऊ घेऊन जाऊ आणि या गाठोळ्याला नंतर. तसं गेलं. ते गेल्यानंतर बायकोला हाक मारली, चल म्हणे हे गाठोळं घे डोक्यावरचं. महाराज तिनं गाठोळं घ्यायला गेली, ते गाठोळं डोक्यावरचं काढलं रे काढलं की दुसरं गाठोळं त्याच्या डोक्यावर तयार. त्याला वाटलं आता मंदिरात जायचंही काम नाही, इथंच काम होऊन राहिलं. इथंच काम झालं. दुसरं काढलं, तिसरं काढलं, चौथं, 5-50 काढले. शेवटी म्हणे बायकोला, अगं पाणी तरी पास मला, आता किती काय करतं, घशाला ते भीतीला टेकून बसलं असं आणि पाणी पाजलं. महाराज ते गाठोडे काही संपले नाही, शेवटी तसंच मेलं. गाठोड डोक्यावर घेऊन मेलं. मेल्यानंतर महाराज लोक म्हणत जाऊ द्या, आता शेवटी शेवटी मेलं, त्याला काही सुख पाहता आलं नाही, आता घेऊन जाऊ. म्हणून त्याने काय केलं, त्याला तिरडी बांधली आणि जसं तिरडी उचलली दुसरी तिरडी दुसरी तयार झाली. लोक म्हणे हे काय बला आली ही आपली. लोक म्हणत जाऊ द्या, पहिले हे जाळून घेऊन नंतर येऊ दुसरीला. तिकडे नेलं महाराज त्या स्मशानामध्ये आणि ते तिरडी खाली ठेवली, चौकाच्या खाल्यावर दुसरी तिरडी तयार. लोक म्हणे हे काही खरं दिसत नाही म्हणे. मग दुसरी काढली, पुन्हा दुसरी तिसरी तयार. मग का रे म्हणे आता कसं करतं, आता तसं काहीच नाही म्हणे, हे आपल्या याच्यावर कायमचीच राहील, काय आपल्याला घेऊन जाते हा काही समजायला मार्ग नाही. एकच करू म्हणे आता आपण, 1 2 3 म्हणून, आणि चौघांनी 4 दिशेला पळायचं. आणि 1 2 3 म्हटलं, 4 जण 4 दिशेला पळाले, प्रत्येकाच्या पाठीवर एक एक. जाऊ द्या, दृष्टांत सर्वांनी ऐकलेला आहे. मला एकच सांगायचंय, माझं संपलं नाही पाहिजे अशी जी मागणी आहे ही अज्ञानातून मागणी आहे, लक्षात घ्या. अज्ञानातून मागणी आहे. अरे प्रपंचातलं महाराज किती मागितलं, महाराज प्रपंचातलं काही जरी मागितलं तर ते आपल्याला सुखाला कारणीभूत होत नाही, दुःखाला कारणीभूत होते. म्हणून संत मागतात, त्या मागणीचा विचार करायचा, तो एवढ्याच करता करायचा आला. त्यांच्या मागणीने जीवनात सुख प्राप्त होते. आपण किती मागितलं तरी आपल्या मागण्याने उलट काय होते, दुःख दुःख. नाहीतर आपण मागतो कोणाला, देवाजवळ मागितल्यानंतर सर्वजण काय मागतात, आपलं तेच मागणं आहे काही. हो, सत्यनारायण केला तरी काय म्हणतात लोक, अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य आरोग्य अभिवृद्ध्यर्थम सत्यनारायणम पूजाम करिष्ये. आपलं मागणं काय, प्रपंचातलं प्रपंचातलं. माणसाला वाटतं प्रपंचाशिवाय दुसरं काही जीवनात आहे ना. आपलं जीवनातलं साध्य काय ठरवलेलं आहे आपण. अरे देव जरी भेटला आपल्याला, देव जरी भेटला तरी देवाला आपण काय मागू. देवा एक बोर आहे, दुसरा बोर होऊ दे, 2 म्हशी आहेत, 5 म्हशी होऊ दे, आहे की नाही. माणसाला वाटतं प्रपंचातलं मिळणं वाढावे गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, वाढावे संधान, गृही व्हावे धनधान्य.
प्रपंच वाढण्याकरताच माणसं काय करतात, संसार तर करतात, पण परमार्थ करताना देखील काय इच्छा असते माणसाची. हा? लोकांचं परमार्थ करतात, पण परमार्थाचं साध्य हेतू काय ठरतात ते, हे आमचं वाढलं पाहिजे. एका मकानाचे 2 मकान, शेगावला प्लॉट, खामगावला एखादं मकान, अमुक झालं पाहिजे, ते वाढलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, प्रपंचातलं किती वाढवलं तरी ते माणसाला सुख देत. म्हणूनच माणसाचं जीवन दुःखी का आहे, याचं कारण आहे अज्ञानाची संपत्ती भक्ती, इच्छिती संपत्ती तयाची चित्ती देव कैसा. अज्ञानाने आपण देवाला मागत बसलो, प्रपंचातलं काही जरी मागितलं तरी आपल्याला दुःख. म्हणून संतचं जीवन जे पाहायचंय, त्यांचा विचार जो पाहायचा, तो एवढ्याच करता. त्या जे मागण्याने काय होतं, जीवनात सुखी होतात. ते संत मागतात त्याने सुखी होतात, आणि आपल्या मागण्याने आपण मागणं दोघांचंही एकच आहे. पण मागणीचे विषय भिन्न भिन्न आहेत, लक्षात घ्या. मागणंच आहे, संतही मागतात, आपणही मागतो, पण आपल्या मागण्याने दुःख, संतांच्या मागण्याने सुख प्राप्त. एक जावई बुवा, दिवाळीचा सण आहे की नाही, आणि त्या दिवाळीच्या सणाला पहिलीच दिवाळी त्याची गेलास. आता श्रीमंताचा जवाई म्हटल्यानंतर महाराज, असं वरखेड सारखं गावात 1 नंबरचा श्रीमंत माणूस, आणि त्याच्या घरचा जवाई म्हटल्यानंतर सर्व गावाचाच तो काय झाला, कळलं महाराज. हे जवाई बुवा आले. ते सकाळी उठला नाही तो तर 10-12 लोकांची रांग, कशासाठी, फराळाला चहा पाणी घ्यायला. चला, यानं तोंड धुतलं, आणि तोंड धुतल्यानंतर 10-12 लोक, चला पाहुणे भाऊ आपल्या घरी. आणि दिवाळीच्या सणात काय महाराज, कोणी चाला म्हणते, कारण सर्व मटेरियल तयार असते दिवाळीच्या ह्याच्यात. इतर वेळेला कोणी नेत नाही घरी. पोहे आणा, ते पोहे करा, द्या, तो कुठाना कोणी करत नाही. दिवाळीच्या पिरियड मध्ये पहा, त्या पिरियड मध्ये कोणी म्हणते चला आपल्या घरी, कारण ते तयारच असते तिथं. काय घरी शंकरपाळे, शेवण, चिवळान, करंज्या, हे सर्व तयार असते. लगेच कोणी म्हणते चला आपल्या घरी. त्याला म्हटल्यानंतर यानं तरी विचार करा, नाही हे गेलंच. गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर फराळ दिला, करंज्या, शंकरपाळे, आणि खाल्ले. त्यानं खाल्ल्यानंतर दुसरा माणूस चला आपलं घर बाजूलाच आहे, चला कृष्णा गेला. तिथं गेल्यानंतर तिथे करंज्या काय, लाडू काय, ते खाल्लं. त्यातच विचार करा, पुढे 4था 5वा नंबर लागला. त्याने विचार केला आता कमी करावा, म्हणून 1-1 करंजी घेत जाय, 1-1 शंकरपाळा जो घेत जाय, आणि चालत जाय पुढे. 20-25 घरी फिरला तू. किती? 20-25 घरी फिरला आणि चरला. 20-25 घरी, तिकडेच झालं बम त्याचं. पुढचा तर विचार करायचे की नाही, पुढचा की जिथं आपण आलो तिथं खावा लागेल. काहीला विचारच नसते महाराज, पुढचा विचारच करत नाही. ते गोडाऊन भरून घेतलं त्यानं, आणि घरी आल्यानंतर सासूबाईन ते तांब्या घेऊन पाण्याचा, आणि ते पाठ ठेवलेलंच होतं. जावई बुवा धुवा पाय धुतले, लगेच इकडे घरामध्ये पाठ मांडून ठेवलेलाच होता जेवायचा. बसला जेवायला. पुरणाची पोळी, गावरान तूप, पहिलेच तर याचं इथपर्यंत आलं. आता काय नाही म्हणायची सोय. भीडच तो माणूस होता. भीड कोणाला नाही म्हणायचं नाही, भीड माणसं. तू का म्हणे भीड खोटी, ऐके नाही, भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. भीडच तो माणूस बसला तिथं. खाल्ली कशी बशी, 1 पोळी खात नाही. आता खात नाही तर महाराज जावई बुवा आणि जेवण करत नाही, कसं वाटते. मग ते सासून सांगितलं त्या पोरीला, पोरी ते जावई बुवा काही जेवत नाही बरोबर, जाय बरं तू वाढ. ती पोरगी गेली, पोरगी दाजी 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 करत गेली. दाजी नाही, जिजू जिजू एवढं घ्या. ती भीड असत, नाहीच म्हणे ना, घेतलंच त्यानं. महाराज इतकं खाल्लं त्यानं, हो, ते बासुंदी इथपर्यंत आली. त्याने असं केलं की विचार केला आता काय करावा. 1 भजा घेतला आणि त्याने इथं ठेवून दिला. बस झालं म्हणे. आता कुठं ठेवला, इथं पडला महाराज पॉटवर.
क्वार्टर पडलं महाराज. ते आता आतमध्ये गेलेले भजन वळेन करंजान शंकरपाळे ते लागले कबड्डी कबड्डी खेळायला. उताना पाताना जवाई व्हायचा, डोळे पांढरे करायला लागला. तर ते मेवणे काय जवाई बा, हा दुसऱ्याचं होतं पोट तर तुमचं होतं की नाही, जरा विचार करायचा ना. तो म्हणे मी मरायला लागून हा काय चेष्टा करतोय, गप बस म्हणे. पण मग जास्त झालं ते मारा. मग काय त्याला पांढरे डोळे केले त्यानं. मग मेवण्याने मोटरसायकल काढली आणि गावातल्या डॉक्टर गेला. डॉक्टर साहेब चला, पाहुणे बुवा आजारी पडले, तब्येत सिरियस आहे. त्याच्यामुळे पाहुणे कोण आहेत म्हणजे जवाई बुवा. डॉक्टरनं तिथंच डोक्यात घेतलं, दिवाळीचा सण, पाहुणा जवाई आणि दिवाळीचा सण. मग आजार कोणता असेल तिथं? अजीर्ण. याच्या पलीकडे काय आहे? जवाई पाहुणा. दिवाळीच्या सणामध्ये कोणता आजार होणार? अपचन, अजीर्ण. डॉक्टरनं तिथंच कल्पना केली. एक भले मोठे सोडा वॉटरची बाटली काय ते घेतलं त्यानं आणि बसला गाडीवर आला. आल्यानंतर कॉटवर बसला. काय जवाई बाबा कानात घातलं त्यानं, इथं वाजवलं, नगाराच वाजला तो. समजलं डॉक्टरला हे बिमारी आहे. डॉक्टर म्हणे बा असं करा जावाई बा, तुम्ही असं बसून घ्या थोडं. तो म्हणे बसलो तर हे सर्व बाहेर येण्याची शक्यता आहे. भजा आहे आडवा भजा. बर जाऊ द्या म्हणे, एक करा म्हणे, एक प्याला भरला त्या सोड्याचा आणि ते काय असेल ते, त्याने भरला आणि एवढा प्याला घ्या म्हणे, पिऊन घ्या. म्हणजे डॉक्टर तुम्हाला कळत नाही का, डिग्री काय आहे तुमची? एवढं जर प्याला माझ्या पोटात जायला जागा असती तर 2 वाट्या मी बासुंदी कशाला ठेवली असती? ते गेली नसती का माझ्या ह्याच्यात? पण जागाच नाही ना. तेव्हा डॉक्टर सांगतात, अरे बाबा ते बासुंदी खाल्यानं तुझी ही अवस्था आली. आता हे माझ्याजवळचं खाल्ल्यानंतर हे तुझं मोकळं होईल. हेही खाणंच आहे आणि तेही खाणंच आहे. डॉक्टरनं दिलेलं औषध तेही खाणंच आहे आणि इकडचंही खाणंच आहे. त्या खाण्यानं दुःख झालं आणि या डॉक्टरच्या खाण्यानं तू काय होशील? सुखी होशील, मोकळा होशील. तसं संत मागतात, संतांच्या मागण्याने सुख होते आणि म्हणून आपल्या मागण्याने दुःख प्राप्त होते जीवनात. म्हणून संत काय मागतात याचा विचार जीवनात करून तेच मागितलं पाहिजे. हे अभंगाच्या पहिल्या कडव्यात. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो,
आपण पहा संतांचं मागणं जे आहे ना आपल्याला जरा विपरीत वाटतं, ते हसू येते माणसाला. मागून देव प्रसन्न झाला आणि देवाला काय मागावं? तुकाराम महाराज सांगतात, आमचा प्रपंच खलास करा. असं म्हणू काय आपण कधी? नाही नाही, आपण तर उलट प्रपंच वाढवण्यासाठी देवाला काय करतो? प्रार्थना करतो. माझा प्रपंच वाईट झाला, माझा बिघडला, याच्याकरता माणसं देवाकडे प्रार्थना करतात. आणि म्हणून तुकोबारायचं मात्र मागणं हे आहे, प्रपंच ओसरू का? त्याचं कारण आहे, तुकोबारायांना संतांना त्याची नजर आहे, त्याची दृष्टी आहे. लक्षात घ्या. त्याची नजर असली पाहिजे, त्याला ज्ञान म्हणतात, ते असलं पाहिजे. आणि त्यात प्रपंचाचं स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालं लक्षात, त्याला प्रपंच कसा दिसावा त्याचं कारण तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला प्रपंच चांगला वाटतो. प्रपंच आपल्याला सर्वसामान्य लोकांना कसा वाटतो? वाढावा वाटतो, अनुकूल वाटतो, हवा हवासा वाटतो आणि गोड वाटतो, आहे की नाही? संतांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा, तुम्हाला संसार कसा वाटतो? तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला प्रपंच घटावा वाटतो, आपल्याला वाढावा वाटतो, त्यांना घटावा वाटतो. आपल्याला अनुकूल वाटतो, त्यांना प्रतिकूल वाटतो. आपल्याला हवासा वाटतो, त्यांना नकोसा वाटतो. आपल्याला गोड लागतो आणि त्यांना कडू कडू. तुका म्हणे कडू वाटतो. किती फरक आहे महाराज. त्याचं कारण नजर आहे, नजर. एक पोरगा गेला दवाखान्यात गेला, त्याच्या छातीत दुखत होतं. गेल्यानंतर डॉक्टरने ते कानात घातलं, त्याची छाती तपासली छाती, आणि सांगितलं एक्सरे काढून आण, एक्सरे आण. हा गेला, एक्सरे काढला, रिपोर्ट लगेच मिळाला त्याला, लगेच. आणि त्याने तो फोटो असा पाहिला, तिथंच पाहिला. म्हणे वा, चांगला निघला म्हणे, चांगला आहे हा फोटो. त्याने घरी ठेवून दिला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे गाडी एक्सरे भेटला की नाही? मिळाला म्हणे. इकडे नाही आणला, काही नाही म्हणे डॉक्टर. त्याच्यात पाहिलं मी, सर्व व्यवस्थित काढलेलं आहे, फोटो व्यवस्थित आहे. घरी ठेवून दिला. डॉक्टर म्हणे इकडे आणतो, इकडे आणला. आणल्यानंतर डॉक्टरनं ते असं त्या बॉक्स मध्ये ठेवला, लाईट मारल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं, हे बघ, हे उजव्या बाजूची बरगडी आहे ती सुजलेली आहे, लवकर ऑपरेशन कर, नाही तर मरशील. दृष्टांत संपला, दृष्टांत संपला. आता मला सांगायचंय, पेशंटला किती डोळे होते? बोलत जा लवकर, आपल्याला लवकर उरकायचं ना. 2च डोळे. डॉक्टरला 2च डोळे, आहे की नाही? डॉक्टरला 2च डोळे, पेशंटला 2च डोळे. लक्षात. मग त्या बॉक्स मधल्या असलेल्या एक्सरे मधला फॉल्ट कोणाला कळाला? डॉक्टरला का पेशंटला? डॉक्टरला कळला. त्यालाही 2च डोळे, यालाही 2 डोळे. याला चांगला वाटला फोटो आणि त्याला त्यातला फॉल्ट कळाला. तसंच आहे महाराज, हा संसार रूपी एक्सरे आहे. हा संसार रूपी एक्सरे आहे. तुम्ही आपण पेशंट आहोत आणि डॉक्टर म्हणजे संत आहेत, संत. लक्षात. त्यांच्या नजरेला हा एक्सरे, संसार रूपी एक्सरे पडल्यावर याच्यात काय फॉल्ट आहे हे साधूला कळतं, आपल्याला कळत नाही. लक्षात. आपल्याला कळत नाही, आपल्याला चांगलाच वाटतो तो. आपल्याला सर्व चांगलेच वाटतात, ते चांगले नसतात. ही नजर येण्याकरता ही संतांची दृष्टी आहे. लक्षात. संतांना कळतं प्रपंच नेमका काय, वास्तव त्याचं स्वरूप काय, ही नजर लागते. आणि नजर फार महत्वाची आहे जीवनामध्ये. नजर आली पाहिजे, नजर. डोळे वेगळे, नजर आहे की नाही? डोळे वेगळे. डोळे असतात म्हणजे नजर येते असं नाही, ही चुकीची गोष्ट आहे. डोळे असतात त्याला नजर असते असं नाही. नजर म्हणजे पारख, नजर म्हणजे पारख. आता सर्वांना पारख आहे का? आहे की नाही? पारख नाही. कपड्याची पारख किती लोकाला आहे? बस्त्याला जायची घाई खूप आहे. बसता आहे की नाही? मला न्या 3,000चा कपडा आणि 30 माणसं. कपडा फाळायला, कपडा किती? 3,000चा. माणसं किती? 30. तिथे गेल्यावर काय करतात ते?
काही नाही, फराळ दाबतात, चहा पितात, बिड्या फुकत बसतात. एक दोन माणूस कपडा फाडतात. नजर नाही त्याला, नजर नाही. सोनं वापरायची हौस आहे आपल्याला, सोनं वापरतो, पण सोन्याची नजर कोणाला आहे का? नजर नजर नाही सोन्याची. सोन्याची नजर फक्त सोनाराला. आपण बघतो लॉकेट करा, अंगठ्या करा, अमुक करा, तमुक करा, हे फक्त घेतो. आणि किती सोन्याचे भाव वाढले, घेतलेल्या किमतीतच आपल्याला विकावं लागतात. हो म्हणे त्यावेळेला घेतलं सोनं स्वस्त होतं, तेवढेच पैसे, आता तुम्ही मोडल्यानंतर तेवढेच पैसे. सोनार आहे तो. इथं आहे कोणी नाही. त्याची नजर आहे, तो म्हणते अरे डाग आहे त्याला, घासलं उठ. म्हणून सोनाराची दुकानं पहा तुम्ही. एका वर्षात सोनाराचं दुकान कसं होते. त्याचे फरशीत तोंड दिसते आपलं, दुकानाच्या फरशीत तोंड. आपल्या घरच्या आरशात आपलं तोंड दिसत नाही. एवढा फरक कशाचा आहे? नजर. पारख आहे की नाही? पारख माणसाला पाहिजे, नजर असली तर. आता मी एका घरी गेलो, पोरग झालं होतं. आपल्याकडे पद्धत आहे, पोरग झालं की पायाला जातात. गेलो पायाला. आता 10-12 दिवसाचं पोरग ते पाळण्यात वळवळ करत होतं. मी जाऊन बसलो. त्याची आई उठली, ती चहा करायला गेली. मी बसलो त्या पोराजवळ. ते पोरग वळवळ, 10-12 दिवसाचं पोरग काय बोलणार आहे ते. पण मला चहा होईपर्यंत टाइमपास करणं होता ना. मी त्या पोराजवळ अशा चुटक्या वाजवायला लागलो. इकडे चुटकी वाजवली की तिकडे पाय, तिकडे वाजवली की इकडे पाय. 4-5 वेळा केलं. बाबराव पाटील मेळ काही बसला नाही. त्याची आई आली चहा घेऊन. म्हणे बाबा हे काय करता तुम्ही? म्हटलं हे पोरग कसं, इकडे चुटकी वाजवली तिकडे पाहिजे, आणि तिकडे वाजवली इकडे पाहिजे. मग त्याच्या आईने सांगितलं बाबा अजून त्याला नजर आलेली नाही. हे उत्तर बरोबर आहे. हे काय उत्तर बरोबर आहे. नजर आलेला माणूस जिकडे वाजते तिकडे पाहिजे. आता आमचं इकडे वाजायला लागले, काही लोक तिकडे उठून चालले. समजून चाला नजर आलेली. असे ना 70 वर्षाचं काय, असं काही नाही. वय झालं म्हणजे नजर येते असं नाही. अरे बिना नजरेचे चौकाच्या खांद्यावर जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. नजर महत्वाची आहे, डोळे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता उघडी डोळे अद्याप न कळे मातेची या खोळे. मातेची खोळे दगड आला पोटाशी. 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 हे आता उघडी डोळे तरी तुझा मातेच्या खोळे उघडे डोळे. डोळे उघडणं महत्वाचं आहे. आपल्याला ती नजर नाही, म्हणूनच आपल्याला प्रपंच हा कसा वाटतो. प्रपंचातले आपले वाटतात, अनुकूल वाटतात, है की नाही? आपले हवेस. म्हणून तर माणसं मरोस्तोर घर सोडत नाही. त्याचं कारण काय? कृष्णाबा 70 वर्षाचा बुडा, 70 वर्षाचा बुडा नातवाला कसा खेळत होता माहिती आहे? असा पडला होता आणि त्याच्यावर पायावर नातवाला घेतलं. कुकूस कू. हे कशाचं लक्षण आहे? प्रपंच कडू लागण्याचं का गोड लागण्याचं? गोड लागते माणसाला. प्रपंच एवढा गोड लागतो काय सांगा मला. अरे पंढरपुरात जरी बाप गेला, बुडा जाते. बहुतेक बुडेच जातात पंढरपुरात. पंढरपुराचं बुड्याचं काय संबंध आहे मला काही समजत नाही.
तरुण लोक नसतातच पुढे पुढे जे पंढरपूरला. मग तिथं गेल्यावर ते दुसरं काही करत नाही, घोंगडे बांगड्या ते घेऊन येतात, नातू घरी असतात, पोरं घरी असतात, हा सर्व तरुण घरी. कीर्तनाला सुद्धा महाराज म्हातारेच येतात ना. दिसत नाही महाराज कुठे आहेत, आमच्या अंगावून जातात तुम्ही महाराज. हो, पोरायले आणत जा ना, नाही तर पुढे धोका आहे. विठ्ठल विठ्ठला 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 पुरा पंढरपुरात गेला आणि घरचे लोकही असे हे असतात महाराज. ते बोलायचं म्हटल्यानंतर बोलत, ते स्वतः बोलत नाही, पोरगा बोलत नाही, नातवाच्या हाती फोन देतात. नातवाला म्हणतात बोल आजोबाशी बोल. मग तो नातू बोलतो, आजोबा तुमची फार आठवण येते, आजोबा तुमची फार आठवण येते, तुम्ही या बरं लवकर. हे तिथं गेल्या गेल्याच थैली उचलते. कोण पंढरपुरात गेल्या गेल्याच उचलते. लोकांना म्हणते चला आता एकादशी आहे ना, चला काय घरी. कारण हे नातं नातवाचं आजोबाचं काय रिलेशन आहे काही समजायला मार्ग नाही. आजोबाचा पहिला मित्र म्हणजे नातू, आणि नातवाचा शेवटचा मित्र म्हणजे आजोबा. लक्षात काय नातं असेल. महाराज तो एकादशीच्याच दिवशी काय येतो, घरी येतो, एवढा संबंध असतो याचा. कसाचा? प्रपंचाचा. याला वाटतं आपल्याला काय बोलवतात. तिथं गेलो तरी काही काही तर पण वारीतून घरी येतात, वारीतून. हो, पण त्याला कळत नाही की आपल्याला कशा प्रकारचं बोलवतात, का बोलवतात ते काही कळत नाही. माणसाला वाटतं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही पाहता नाही रसवंती नवनाथ कानिपनाथाचा भाऊ नवनाथ एसटी स्टँड वर असत रसवंती. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. तुम्ही पहा तिथं गेल्यानंतर ते ऊस घालतात त्याच्यात. कशात? त्याच्यात ऊस घालतात. आणि ऊस घातल्यानंतर तू तिकडे जाते ना, ते तिकडे जाऊ देत नाही त्याला. कृष्णाबा जाऊ देत नाहीत. असा हात घालून त्याला पुन्हा त्या ऊसाला वाटते काय प्रेम आहे आपल्यावर. तिकडे गेलं तरी घरी पुन्हा बोलावतात आपल्याला. त्या ऊसाला वाटते तिकडे गेलो तरी जाऊ देत नाहीत आपल्याला, पुन्हा बोलवतात, पुन्हा इकडून टोक घालतात त्याचं, पुन्हा त्याला असं करतात. त्याला वाटतं किती प्रेम आहे. कोटपर्यंत प्रेम आहे ते. रस 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 आहे तोपर्यंत त्याला बोलवतात आणि त्याच्यात घालतात. आणि रस संपला की कुठं जाते तो? पोतळ्यात जाते, पोतळ्यात. बर का, उसव म्हणजे माणसं. आपला रस आहे तोपर्यंतच आपल्याला ते बोलवतात. आपल्याला विनाकारण वाटते मला लगेच कुठे गेलं की बोलवतात नाही. तुझ्यात रस आहे तोपर्यंत बोलवतात. रस गेला की नाही तुझं पेटून देतात ते. विठ्ठल प्रपंच आहे. आणि या प्रपंचामुळं माणसाला काय होतं, दुःख होतं. लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम दुःख आहे. म्हणून संसार दुःख मूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. हे आपल्याला या दृष्टिकोनातून पाहिजे. प्रपंच आवडतो, परंतु प्रपंचाचं स्वरूप काय हे कळत नाही. आणि एक दिवस कळालं, ते कळण्याकरताच माणसाला काय करावं लागतं, सत्संगामध्ये यावं लागतं, कीर्तनामध्ये यावं लागतं, भागवतात यावं लागतं, त्या ठिकाणी ऐकावं लागतं. ऐकल्यानंतर ती खऱ्या दृष्टीने आपल्याला नजर येते आणि मग कळतंय की आपण ज्याच्यामध्ये आहोत त्याचा आपला काय संबंध आहे. कोहम कथमिदम जातम कोवा कर्तास्य विद्यते. हे तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत सर्व गोड लागतं. पण ती नजर ज्याला प्राप्त झाली मग कळतं, आहे की नाही. म्हणून वस्तू मिळण्याच्या अगोदर ते कळणं फार महत्वाची आहे. ती काय पाहिजे, कळायला पाहिजे. आणि कळाले नसेल ना महाराज तर मिळून ते काय होत नाही, मिळून आपल्याला त्याचा फायदा होत नाही, दुरुपयोग होतो.
एका माणसाला एक 50 लाखाची लॉटरी लागली. किती? 50 लाखाची लॉटरी लागली. आणि लॉटरी लागल्यानंतर ते गेलं मुंबईला, डायरेक्ट मुंबईला गेलं. आणि एक ट्रकच खरेदी केला. काय केला? ट्रक, LP ट्रक टाटाचा खरेदी केला. याला काही चालवता येत नव्हतं, तिथलाच भाड्याचा ड्रायव्हर घेतला आणि निघाला गावाकडे. हो, जाता जाता कसारा घाटात तर गाडी आली आणि घाटात आल्याबरोबर बंद पडली. हो, नवा ट्रक बंद पडला घाटात. याचं तर धाबच जणांना कसं काय झालं, एवढा पैसे खर्च केला आणि नवी गाडी कशी बंद पडली. हो, मग हा म्हणजे ड्रायव्हरला क्या हो गया, क्या हो गया. ड्रायव्हर म्हणजे मौसम गया. मौसम गया. याला वाटलं मौसम म्हणजे काही पार्टच आहे का ट्रकचं? ट्रकचं पार्ट आहे काय? तो म्हणे किती को आता? म्हणे 20,000 आहे म्हणे तो ड्रायव्हर. 20,000. आता याजवळ होतेच पैसे. पट 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 पैसे 20,000 कोऱ्या नोटा आणि मोजल्या. कारण मूर्खाचा पैसा आणि लुच्च्याची खुराक गेले त्याजवळ. ड्रायव्हरने 20,000 घेतली, खाली गेला, हॉटेलमध्ये मोसम टाकला, गाडी सुरू झाली. पाहता काय माझ्याकडे गाडी सुरू झाली का? ट्रक आहे पण ट्रकचं ज्ञान ही फसगत होते. तसं प्रपंच आहे, प्रपंचाचं ज्ञान नसेल तर महाराज, ज्याला प्रपंचाचं ज्ञान आहे तो खरा शहाणा आहे. 15वा अध्याय, पहिला श्लोक. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्रावरव्यम छंदांशी यस्य पर्णानी यहा तम वेद सहा वेद वेद. म्हणून देव नाही मिळाला तरी चालेल, पण ज्याच्यामध्ये ज्या प्रपंचात आहो त्या प्रपंचाचं स्वरूप कळून घ्या. आणि सांगू का, परमार्थ त्याच्याच करता करावा लागतो, देव मिळवण्यासाठी नाहीच आहे. हा ज्याच्यामध्ये या प्रपंचामध्ये आहो तो कळाला पाहिजे. तो कळण्याकरताच माणसाला परमार्थ करावा लागतो. विठ्ठल थंडीचे दिवस होते. थंडीचे दिवस असल्यामुळं दोघं नवरा बायको आणि नोकरीवर होते. दोघंही नवरा बायको नोकरीला होते. आणि नोकरी करून आल्यानंतर महाराज संध्याकाळी थकवा यायचा आणि थकवा आल्यानंतर झोप येते. आपण शेतकरी आहे सर्व. शेतकऱ्याला हा अनुभव आहे. झोपेची आपल्याला वाट पाहावं लागत. वाट पाहावं लागते का? पेरण्याची याची धुमधाम असली की नाही, लोक जेवण बी करत नाही. पडल्यास काय करतात? झोपतात. मी म्हणतो पडल्यानंतर झोप येणं की अगोदर झोप येऊन पडणं कोणतं चांगलं? पडल्या झोपणं चांगलं की पडल्याच्या अगोदर झोप येऊन खाली पडणं हे चांगलं? काय लक्षात? हो, आमच्या वारकऱ्यामध्ये पाहा तुम्ही, पडल्यानंतर झोपत नाहीत ते, पहिले झोप येते. मी एकाच गावाला असं कीर्तन चालू होतं. कीर्तन करता करता 10:30ला 10 मिनिटं कमी होते. एक टाळकरी धडकन खाली पडला. खाली पडल्यावर लोक धावले, पाणी गिनी पाजलं त्याला. काय झालं, काय झालं, काय झालं? तो शुद्धीवर आला. तो म्हणजे काहीच झालं नाही, असंच कीर्तनाची टाइम निघून गेला की मला हिरवं पिवळं दिसते ना, असंच होते. आमच्या शेकडो टाळकरी असे आहेत महाराज, इथले नाहीत तसे. हो, झोप महाराज, ते काम करून यायचे दोघं नवरा बायको. झोप आली की 8 वाजताच झोपायचे ते. थंडी एवढी कडाख्याची, इतकी थंडी कडाख्याची. हो, अंगावरच काढा वाटेना. -5°C. मायनस इतकी थंडी महाराज. ओ, जिवंत माणसाचे दात खळखळ करत होते. ते नाही, ज्यांचे दात बसवलेले ते डब्यात ठेवलेले ते खळखळ वाजत. इतकी थंडी. एवढ्या थंडीमध्ये महाराज 11 वाजले. आणि 11 वाजल्यानंतर त्याचं पोरग, 4 वर्षाचं पोरग उठलं ना, झोपेतून उठलं. पप्पा पप्पा पप्पा, समजलं ना? जास्त काही सांगायला नका. पप्पा. पप्पाला समजलं लगेच. पप्पाला वाटलं तर काय करावं, संडास खालच्या मजल्यावर आहे, हे 3ऱ्या मजल्यावर आपण
खाली जायपर्यंत किती थंडी, मरणाची थंडी. त्यानं वर्तमानपत्र घेतलं आणि आथरलं, म्हणजे बाबू बस याच्यावर. ते पेपरवर बसलं, ते त्याला धुवून जाऊन झोप घालून दिलं. पुन्हा दुसरा पेपर घेतला, पुडी बांधली, तेल दोरा बांधला, एक कॅरी बॅग घेतली, त्याच्यात तो पुडा घालून दिला. मागून खिडकी होती एक, आणि मागून मेन रोड होता. ती कॅरी बॅग धरली आणि फेकून दिली खिडकीतून त्यानं. ते नेमकं म्युन्सिपाल्टीचे लाईट मोठे, काय म्हणतात त्या लाईटाला, पांढरे फटक लाईट, हे पांढरी पिशवी जाऊन पडली त्या लाईटाखाली. तिकून नेमकाच पिक्चर सुटला होता, सिनेमा सुटला होता, 12चा शो. 4 जण आल्यानंतर गप्पा चालू होत्या. काय सिनेमा, काय गाणे, काय फायटिंग, पैसा वसूल सिनेमा, याला म्हणतात सिनेमा.